पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आणि काय का भाविक जन कटारी रसाळ निरूपण अपहरण संशय खंडन होतसे हे जगन्नाथी भगवान बौद्ध रूपे नादत से जान अखंड वस्ती भक्तजन महाक्षेत्र मनोनी राजा सात्विक नावाचा राजा होता, त्याची कथा झाली. डावा हात पुढे केला, पुजाऱ्याने प्रसाद दिला नाही. डावा हात पुढे केला, प्रसाद द्यायचा नाही, कारण देणं बी चुकीचं आहे, घेणं बी चुकीचं आहे. आता रामायणामध्ये डाव्या हाताने प्रसाद दिला होता, कोणी दिल का? अरे बॅटरी बॅटरी आणि म्हातारी बॅटरी नाही काढली. हे मोबाईल जवळ मोबाईल द्या. चालते चालते जाऊ दे. वाचा एक छोटी इकडे बॅटरी घेऊन पण ती कुठे तरी आणणार. तिला द्या बस इथं मला दिसला ना माहिती. ह्याचं लक्ष फक्त मंदिराकडे होतं देवाकडं, त्यामुळे इकडे तिकडे बघत नव्हते. दिसतं का? मन स्त्री कर्माबाई तिचे चित्त हरीचे पायी करमाबाई ती गरोदर असता पाही व्रतार शांत झाला. जाऊ दे आता ते रामायणातले विषय पण भक्ती विषय चालू आहे. सांग थोडं सांग की कळू दे आम्हाला. एक मिनिट सांग काय बिघडलंय. पाताळामध्ये आई रावण महिरावणाची जी देवी होती, हा त्या देवीनं डावा हाताने प्रसाद दिला होता कोणाला? आई रावणाला. बरं. त्यावेळेस त्यानं सांगितलं प्रसाद देणं अपशकुन आहे. हा आता त्यानं सांगितलं देवी आहे, त्यानं काय देवीला अवयव नसतंय, कोणत्या बी हाताने द्यावा, पण देवी नव्हती ती, हा. ते हनुमान होता. हा हनुमंतानं देवीच्या रूपातनं प्रसाद दिला होता. जाऊ द्या, तो विषय आठवलं म्हणून सांगितलं. काय आता परिणाम त्याच काय? जगन्नाथपुरीमध्ये परिणाम काय झालं त्याचा हात दिल्यामुळे? मिली ना. हिरवून गेला ना. ते मत ते सांग. डाव्या हाताने दिल्यामुळे काय झालं हे आम्हाला ऐकायचं रे. ठीक आहे सांगा पुढची कथा. आणि जगन्नाथपुरीमध्ये कर्माबाई नावाची ब्राह्मणाची स्त्री आहे, आणि त्या स्त्रीला गरोदर असताना नवरा वारला, तिचा नवरा वारला गेला. ती गरोदर होती. पुढे ऐका काय झालं. शोक करीत पार कष्ट होत असे थोर थोर पुत्र झाला सत्वर नवमास भरताची. आणि ती कर्माबाई गरोदर असताना नवरा वारला, गरोदर असणारा गर्भ वाढू लागला. 9 महिने झाल्यानंतर तिला एक मुलगा झाला, असं या ठिकाणी बोलतात. म्हणे देवादी देवा जगन्नाथा तुझा भक्त तू वाचवी आता. पुत्र दिवसे दिवस वाढता केले लग्न तयाचे. कर्माबाईनं सांगितलं नवरा मेला, आता मुलगा तरी वाचावा, म्हणून देवाला प्रार्थना केली जगन्नाथाला. हळूहळू मुलगा लहानाचा मोठा झाला, आणि त्या मुलाचं लग्न कर्माबाईनं केलं. तयाची स्त्री गरोदर झाली कर्माबाई संतोषली. नातू होताच ते वेळी पुत्र गेला मरोनी. आणि मग त्या असणाऱ्या त्याला मुलगा झालेला होता, त्या मुलाचं लग्न लावलं. हळूहळू त्या मुलाला मुलगा झाला, नातू कर्माबाईला नातू झाला. पण नातू झाल्याबरोबर मुलगा मेला. स्वतःला मुलगा होताना नवरा मेला, आणि आता पोराला मुलगा होताना पोरगा मेला. आता ती आणि नातू दोघच राहिली. काय झालं. रात्रंदिवस शोक करी सवेच मनासी आवरी. मने एवढा झील वाचेल जरी तरी कामा येईल मज लागी. कर्माबाईनं फक्त नातू राहिला, नवरा मेला, मुलगा मेला, नातूच राहिला होता. तिनं जगन्नाथाला प्रार्थना केली एवढं तरी वाचू दे, कारण म्हातारपणाची काठी आहे ती नातू. ती जगला तर मला पुढे आधार होईल, म्हणून प्रार्थना देवाला करू लागले. त्याचा सांभाळ रात्रंदिवस कर्माबाई करवी शेष.
आसनी शैनी भोजिनी बॅटरी बॅटरीवाले बाळकास विसंबेना. आणि मग ती असणारी कर्माबाई त्या नातवाला खेळवत होती. त्याला आसन भोजन शयन सर्वस्व त्याला देत होती. एक क्षणभर त्या नातवाला विसरत नव्हती असं सांगतात. ऐसे लोटता बहुत दिवस काळे नेले त्या मुलास. कर्माबाईच्या चित्तास स्वस्त कोठे वाटेना. काही कालावधीनं काळानं त्या नातूवरही झडप घातली. नातूही मेला. आता ती कर्माबाई एकटीच राहिली महाराज. नवरा मेला, मुलगा मेला, नातू मेला, सगळी मेली, एकटीच राहिली. खूप दुःख करू लागली. पण काय करणार आहे, काळाच्या पुढे कोणाचं चालणार आहे. आता एकटी ती असणारी कर्माबाई राहिली. काय होतं, रात्रंदिवस शोक करी मने कृपावंता श्री हरी. दुःख रूप संसारी मज कास यासी घातले. कर्माबाई रात्रंदिवस दुःख करू लागली. म्हणली देवा एवढ्या दुर्घट संसारामध्ये आम्हाला कशाला घातलंय. दुःखच याच्यामध्ये सर्वस्व दुःख प्राप्त झालेलं आहे मला असं कर्माबाई बोलू लागल्या. तेव्हा अकस्मात साधू संत जगन्नाथी यात्रेस येत. कर्माबाईच्या मंदिरात विराटयाने घेतले. आणि अचानक जगन्नाथ पुरीला साधू संत आले. आणि साधू संत आल्यानंतर अवचितच त्या साधू संताचा मुक्काम त्या कर्माबाईच्या घरी पडला. झाला काय झालं, चिंताक्रांत ते देखून संती पुसले वर्तमान. झाले तैसेच निवेदन कर्माबाई करीत असे. आणि मग त्या कर्माबाईच्या चेहऱ्यामध्ये दुःख होत. साधू संतांनी विचारलं काय अडचण आहे तुम्हाला, जीवन जगत असताना सांगा. आणि दुःख साधू संताला सांगावंच लागतं. ते त्याचं निवारण करत असतात. कर्माबाईनं झालेली सगळी कथा त्या असणाऱ्या संताला सांगितली. यावर संत काय उपाय करतात ऐका. वैष्णव म्हणती ते समाई दुःख रूप संसार पाही. येथे अनु मात्र सौख्य नाही निश्चयसी जाणिले. साधू संतांनी सांगितलं कर्माबाई ही संसारच दुःख रूप आहे. इथं प्रत्येकालाच दुःख आहे. संसारात कोण सुखी आहे, अपेक्षा पूर्ण होत नाही, त्यामुळे दुःख सदोदित आहे. साधू संत बोलू लागले ते कुणाचे बाजेवरी निद्रा निवांत लागेल जरी. तरीच सौख्य या संसारी स्वप्न दृष्टी देखील. संसारामध्ये दुःख सुख आहे नाही कोण म्हणतंय. संसारात सुख नाही काय आहे. पण कसं ढेकुळाचं बाज आहे, त्या ढेकणाची बाज. त्या ढेकणाच्या बाजावर जर निवांत झोपला तर संसारामध्ये सुख आहे. मग त्या ढेकणाच्या बाजावर झोपता येतंय का, नाहीये. तशा पद्धतीनं संसारामध्ये सुख नाही असं या ठिकाणी सांगतो. की मृग जळाची पुरी त्रशाक्रांत निवेल धरी. तरीच सौख्य या संसारी स्वप्न दृष्टी देखील. संसारामध्ये सुख आहे पण ही जर घडलं तर सुख आहे. कोणतं, मृगजळ आहे. ती फक्त दिसतं पण नसतं. मृगजळ दिसतं पण नसतं. त्या मृगजळामध्ये जर कुणाची तहान भागली तर संसारामध्ये सुख आहे असं सांगतात. ना तरी विष प्राशित उदरी आयुष्यहीन वाचेल. तरीच सौख्य या संसारी स्वप्न दृष्टी देखील. किंवा एखाद्यानं विष प्राशन केलं आणि विष प्राशन करून तर तो जगला तर संसारामध्ये सुख आहे. विष पेल्यावरती माणूस जगणार आहे का, जगल का. तसं संसारामध्ये सुख नाहीच. पण त्यांना काय सांगायचं, विष पिऊन जर जगला तर संसारामध्ये सुख आहे. विष पिऊन माणूस जगूच शकत नाही. तसं संसारामध्ये सुख नाहीच. साधू संत सांगतात की बधीराशी सांगता कथानक सौख्य पावेल पुराणिक. तरीच संसारी अक्षय सुख स्वप्न दृष्टी देखील. किंवा बधीर माणूस आहे आणि त्या बधीराला जर वक्त्यानं कथा सांगितली आणि सांगणाऱ्याला जर आनंद वाटला, आनंद वाटेल का त्याला बधीराला सांगायला लागल्यावर.
बाहेरला सांगायला गेलं आनंद वाटणार नाही. जर वाटला तर संसारामध्ये सुख आहे असं सांगतात. आता सावध होई त्वरित संसार बघा नाशवंत ऐसे वर वैष्णव भक्त द्रवर चित्त तयाचे. साधू संतांनी सांगितलं कर्माबाईला, म्हणले टेन्शन घेऊ नका, दुःख आहे, दुःखरूपी संसार आहे, प्रत्येकाला दुःख आहे. पण तरी सुद्धा तिला एवढं दुःख झालं होतं महाराज. मुलगा जन्मताना नवरा मेला, कसं तरी मुलाचं लग्न झालं, पुन्हा त्याला नातू होताना त्याचा मुलगा मेला, बाप मेला, नातूही पुन्हा मेला, एवढं दुःख संसारामध्ये. मग साधू संताला दया आली, काय करतात ऐका. कर्माबाई म्हणे साधू संता सांगेल तैसे ऐकेन आता. मग ते म्हणती जगन्नाथा रात्रंदिवस भजावे. कर्माबाईनं सांगितलं साधू संतांनो तुम्ही जसं सांगाल तसं मी ऐकते, काय करू मला सुख मिळेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जगन्नाथाचं मंदिर आहे, त्याचं भजन करा, त्याचं कीर्तन करा, त्याची भक्ती करा, वाचा. अधिकार तैसा उपदेश साधू सांगती जनास. उद्धारावया पतितास मृत्यूलोकी अवतरले. साधू संतांचा अवतारच याच्यासाठी असतो महाराज. अधिकार पाहून उपदेश करताय, त्याची ऐकण्याची मनस्थिती आहे का. जर असेल तर सांगायचं, नाहीतर उगाच सांगून बडबड करून काय उपयोग आहे. तो जर ऐकत असेल तर सांगावं. आणि साधू संत याच्यासाठीच येत असतात, वाचा. श्री हरीचे गुण कीर्तन जनाशी करावया श्रवण. प्रेम सुख द्यावया कारण मृत्यूलोकी अवतरले. आणि साधू संतांचं कामच आहे की भगवंताचं गुणकीर्तन लोकांपर्यंत पोचावं. याच्यासाठी मृत्यू लोकांमध्ये संत अवतार घेत असतात. जडमूळ जे अज्ञान त्याशी सांगावे दिव्य ज्ञान. झाडावया दुर्जनाचा मान आले सज्जन मृत्यूलोकी. साधू संत मृत्यू लोकांमध्ये येतात कशासाठी. उद्धाराया जन जड जीवा, जड जीवांचा उद्धार करणं आणि दुर्जनांचा मान खंडन करणं, याच्यासाठी संत कलियुगामध्ये अवताराला येत असतात. ग्रंथकर्ते सांगतात भक्ती मार्ग होईल मलिन प्रपंच बुडेल अवघा जन. यास्तव कलियुगी वैष्णव जन मृत्यूलोकी अवतरले. भक्ती मार्ग मलिन होईल आणि कलियुगामध्ये अधर्म वाढेल, तर ही होऊ नये. भक्ती मार्ग हा काचेसारखा स्वच्छ राहावा, याच्यासाठी संत कलियुगामध्ये अवताराला आले. स्वतः कर्मबाई लागली संताची पायी. गोपाळ मूर्ती काढून त्याही तीज कारणे दिधली. आणि मग कर्माबाई संताच्या पाया पडली, संतांना दया आली. संतांनी काय केलं महाराज, छोटीशी कृष्णाची मूर्ती, उगा लहान कृष्णाची मूर्ती काढली आणि त्या कर्माबाईला दिली. आता कर्माबाई त्या मूर्तीचं सांभाळ कसा करतात ऐका. वैष्णव म्हणती ते समय याची सेवा करीत जाई. जेवी आवडी पुत्र ठाई तैसीच येथे असू दे. संतांनी सांगितलं ही जी मूर्ती आहे कृष्णाची, सुंदर मूर्ती होती, लहान होती. संतांनी सांगितलं या मूर्तीची पूजा करत जा. जसं तू नातवाला सांभाळत होती तसं ह्या मूर्तीला सांभाळ. अशा प्रकारे संतांनी कर्माबाईला सांगितलं. आईचे सांगून तेसी साधू गेले तीर्थवासी. कर्माबाईच्या चित्तासी सुख बहुत वाटले. अशा प्रकारे संतांनी सांगितलं, कृष्णाची मूर्ती दिली आणि साधू संत तीर्थयात्रेला पुढील मार्गाला निघून गेले. कर्माबाईला ती मूर्ती पाहिली आणि अंतःकरणाला सुख वाटलं. खेळवीत होती नातवंड तैसेच देवाचे लागले वेळ. देखता घेऊन येईल पीड करीत असे कोड निज प्रीती. ती नातवाला जसं खेळवत होती अगोदर, तशा पद्धतीनं त्या कृष्णाच्या मूर्तीला सजीव समजून, नातू समजून त्या मूर्तीला खेळवत होती. आपण लेकराची दुष्ट काढतो तशी त्या मूर्तीची ती दुष्ट काढत होती. अशा पद्धतीने सांगू लागली. उष्ण उदक घेऊन त्वरेसी पायावरी नानी बाळकासी. पालखात निजून देवासी मोहे तयासी हालवी. त्या मूर्तीला ती नातूच समजत होती महाराज, आपला नातूच म्हणून त्याची सेवा करत होती.
लहान लेकराला मांडीवर पायावरती घेतात आणि त्याला स्नान घालतात. तसं पद्धतीनं कृष्णाच्या मूर्तीला घेतलं आणि त्याला स्नान घालू लागलं, पुन्हा पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळणं हलवू लागली असं सांगतात. वस्त्रे भूषण तया प्रती लेववितासे निज प्रीती अन्न पदार्थ काही चेती कृष्ण मूर्त विन नावडे. त्या कृष्णाच्या मूर्तीचं वेळ लागलं कर्माबाईला. त्या रोज कृष्णाच्या मूर्तीला नवीन कपडे घालायची, वेगवेगळे वस्त्र अलंकार त्याला घालायचे, पाळण्यामध्ये घालायचं, जीव घालायचं, अशा प्रकारे त्याची मूर्तीची व्यवस्थित सांभाळ करू लागले. दही भात घालून ताटी गोपाळ मूर्तीशी सांगे गोष्टी देवी देवी वजग जेठी सीतापोटी झालाची. आणि मग अशा प्रकारे त्या कृष्णाच्या मूर्तीला समोर बसवून दही भाताचा काला करून खाऊ घालत होती. त्या कृष्णाच्या मूर्तीला गोष्टी सांगत होती, जसं नातवाला खाऊ घालतात गोष्टी सांगतात त्या पद्धतीने कृष्णाच्या मूर्तीचा सांभाळ कर्माबाई करत होते. भक्तिभाव देखून हरी जेऊ लागला तिच्या घरी तो अग्निहोत्री ब्राह्मण द्वारी येऊन सत्वरी उतरले. त्या कर्माबाईचा भाव पाहिला आणि ती मूर्ती जेवण करत होती महाराज. रोज ती कर्माबाई दही भाताचा काला करून मूर्तीला दाखवायची, तर मूर्ती तोंड उघडून ती खात होती. जेवण करत होता भगवंत मूर्ती रूपी तिच्या घरी. एक दिवस ब्राह्मण आले महाराज, कर्मठ ब्राह्मण, यज्ञ करणारे अग्निहोत्री ब्राह्मण त्या कर्माबाईच्या घरी आले. काय झालं? प्रांतकाळी उठून देवाची घाली भोजन दिवर करे तिथला प्रश्न वर्तमान सांगत असे. आणि मग ब्राह्मण आले घरी. ब्राह्मण आल्यावर ते आपली कर्माबाई रोजच्या रोज प्रमाणे उठली. उठल्याबरोबर आधी कृष्णाच्या त्या मूर्तीला जेवण घालायचं. आंघोळ नाही, दात घासणं नाही, काय नाही, काय नाही, आधी जेवण कृष्णाला. ही ब्राह्मणाने बघितलं. ब्राह्मण काय बोलतात ऐका. प्रांतकाळी उठून ब्राह्मण म्हणती ऐक वचन कर्माबाई चित्त देऊन स्नान करून या जाण कृष्ण पूजन करावे. आता ही कर्माबाई म्हणजे बोळी होती महाराज. कोणी पंडितांनी साधू संतांनी सांगितलं की ऐकत होते. ब्राह्मणानं सांगितलं तुम्ही करताय ती चुकीचं आहे. उठल्याबरोबर आधी स्नान करायचं, दात घासायचं, स्नान करायचं, सगळं उरकल्यावर मग देवाला नैवेद्य दाखवायचा. ब्राह्मणाने सांगितलं तसंच कर्माबाई करू लागली. ओवाळी आणि नैवेद्य दाविसी तो कदा न माने देवासी ऐकोने उत्तर बोले तयासी आता ऐसे करीन. त्या ब्राह्मणाने सांगितलं पारुष्यपणे देवाला नैवेद्य दाखवत नसते, ते देवाला मान्य नाही. आता ह्यांना काय माहिती देवीच्या घरी जेवता येते. त्यांनी सांगितलं असं करू नको म्हणले, ही पाप आहे, पारुषानं नाही नैवेद्य दाखवायचा. आता ती भोळी होती कर्माबाई. तिने सांगितलं महाराज जसं तुम्ही म्हणताल तसं. दुसरे दिवशी उठून जाण सडा सम्राजन करून उदकन सूट आणून स्वयंपाकाशी निघाली. दुसऱ्या दिवशी तिने उठली महाराज. उठल्याबरोबर दारामध्ये सडा टाकला, घर जाळून घेतलं, आंघोळ केली, स्वयंपाक करू लागले. पण कृष्णाच्या मूर्तीचा टाइम झाला होता जेवायचा. त्याला भूक लागली होती. रोजचा नित्यक्रम होता. मग देवाला कर्माने गेलं, वेळ निघून गेली तरी अजून जेवायला मिळाला. मग देव काय करतात ऐका. उशीर झाला कर्म सारिता क्षुधा लागली जगन्नाथा स्वप्नी धावून एकांता पुजाऱ्याशी सांगितले. आणि मग कृष्णाला भूक लागली. पण कर्माबाईनं काय ती तिच्या कामामध्ये आपलं सडा समर्जन करणं, स्नान करणं, स्वयंपाक करणं. देवाला भूक लागली. देव म्हणली गोळ कोणी घातलाय पंडितांनी. स्वप्नामध्ये गेले त्या पुजाऱ्याच्या, ज्यानं सांगितलं होतं कर्माबाईला आंघोळ करून नैवेद्य दाखवायचा. त्या पुजाऱ्याच्या स्वप्नात कृष्ण गेले. काय सांगतात ऐका. कर्माबाईच्या घरी कर्मठ ब्राह्मण उतरले द्वारी विकल्प घालून अंतरी आपण गेले सत्वर. आणि लगेचच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ब्राह्मणाला स्वप्नात त्या कर्माबाईच्या घरी जावा आणि ती जसं पारुषानं जीव घालत होती तसंच तिला सांगा. तुम्ही काहीतरी तिला नियम घालून दिले, येता आम्ही उपाशी मारायला लागलोय. मग लगेच ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सकाळी
त्या कर्माबाईच्या दारात आले. काय सांगतात? सोवळे सांगितले फार नैवेद्यासी होत उशीर, तुम्ही जाऊन सत्वर तिज कारणे सांगिजे. कृष्णानं स्वप्नामध्ये सांगितलं त्या ब्राह्मणाला, तुम्ही त्या कर्माबाईला जास्त नियम सांगू नका, तिचा भाव श्रेष्ठ आहे आणि भावापुढे तुम्ही नियम वगैरे तिला सांगत बसू नका. जावा तिच्या घरामध्ये आणि तिला जसं पूर्वी होता तसं तिला सांगा. असं कृष्ण त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन सांगू लागले. परमात्मा शुद्ध चैतन्य मायातीत आत्माराम, त्यासी कर्माचे बंधन कदा काळी बाधेना. अहो तो चैतन्य विग्रही परमात्मा आहे, त्याला काय कर्माचं साधन, त्याला काय तुम्ही पारुषानं दाखवा नाही तर झोपीतनं उठून दाखवा. भाव जर शुद्ध असेल तर तो कसाही जेवतो, त्याला काय करायचंय बाकीचं. भाव जर चांगला असेल तर तुम्ही आंघोळ केलेली असो किंवा नसो, देवाला काय घेणं देणं आहे, अशा पद्धतीने सांगतात. करुणिया करता साक्षीभूत जाण, अवतार धरी भक्त कारण, त्याची कर्माचे बंधन कदा काळी असेना. आणि देव सांगताय त्या ब्राह्मणाला, म्हणले बाबा मला कर्माचं बंधन नाहीये, मी भक्तासाठी अवताराला येत असतो आणि अवताराला येऊन भक्ताचं कार्य करत असतो, त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कर्म नियम मला गरज नाहीये असं या ठिकाणी बोलतात. विश्वव्यापक जगजीवन उपदेशिता सिद्धांत ज्ञान, त्याची कर्माचे बंधन कधी काळी बाधेना. आणि अशा प्रकारे विश्वात व्यापक भगवान परमात्मा आहे आणि असा असणारा देव, त्या देवाला कर्माचं बंधन लागत नाहीये. कुठल्याही प्रकारचं कर्म करून तुम्ही पारुष्यानं जरी नैवेद्य दाखवला तरी तो सेवन करतो. कर्मच करून व्यवस्थित शुद्ध स्नान करूनच त्याला नैवेद्य दाखवा असं काही नाहीये असं सांगतात. पुजारी जाऊन सांगती तिला, कर्माबाईने नैवेद्य आणीला, सर्व देखत हरिदेवीला, तिच्या हस्ते करोनी. पुजारी लगेच आले कर्माबाईच्या घरी. म्हणले बाई जसं होतं तसं चालू दे म्हणले, आम्ही काय ज्ञानी असल्यामुळे तू बघतो ती चुकीचं वाटलं म्हणून सांगितलं, पण तुझा भाव श्रेष्ठ आहे आमच्यापेक्षा. त्यानं लगेच गेला, नैवेद्य आणला, कृष्णाच्या मूर्तीला दाखवला, जेवला, सगळ्याच्या एकच जेवला. पंडित लोक, ब्राह्मण लोक, कर्माबाई सगळी बघत होती. कृष्णाची मूर्ती जेवण करू लागले. जय जयकारे पिकली टाळी, आनंदली भक्त मंडळी, सोबळे ब्राह्मण ते वेळी नवल करती देखून. पाहिलं सर्वांनी महाराज, कृष्णाची मूर्ती जेवली होती, सगळ्यांना आनंद वाटला. ही कर्मठ ब्राह्मण त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. देव लोक जय जयकार करू लागले. अखंड घ्याती हृदयात तो कर्माबाईच्या या हाते, जेवी तो हे नवल ब्रह्मादी शंकर जयाते. अखंड घ्याती हृदयात तो कर्माबाईच्या हाते, जेवी तो हे नवलकी. आणि ज्याला महादेव ब्रह्म ज्याचं भजन करताय, ज्याचं ध्यान करताय, असा असणारा भगवान परमात्मा कर्माबाईच्या हातून जेवला. कारण तिचा भाव होता महाराज. साधू संतांनी फक्त मूर्ती दिली होती आणि नातू समजून त्याची ती पूजा करत होती, नातवाप्रमाणे त्याला सांभाळत होती आणि तिचा भाव बघून देव तिच्या हातून रोज जेवत होता असं सांगतात. नाना योग नाना मते, अखंड धुंडी ती जयाते, तो कर्माबाईच्या हस्ते, जेविला हे नवलकी. आणि नाना योग, नाना मत, नाना साधन ज्याला हुडकतात, शोधतात तरी सापडत नाही असा देव कर्माबाईच्या हातून जेवण करू लागला. एक म्हणती भक्त महिमान, वर्णू शके चतुरानन, कर्माबाईचे वंदित चरण, सकळ जन ते धवा. आणि त्यावेळेस सांगितलं भक्ताचं महिमान ब्रह्मदेवाला सुद्धा वर्णन करता येत नाही. म्हणून कर्माबाईचं पाया तिथले ब्राह्मण, जगन्नाथपुरीची सगळी लोक तिच्या चरणाची वंदना करू लागले. अद्यापि जगन्नाथ क्षेत्रात साक्ष चालवी जगन्नाथ, कर्माबाईची खिचडी येत
मग नैवेद्य त्वरित दाखवी. आज सुद्धा जगन्नाथपुरीला अगोदर कर्माबाईची खिचडी येते, मग बाकी पुजाराचा नैवेद्य देवाला जातो. कर्माबाईची खिचडी आज सुद्धा कृष्णाच्या मूर्तीला आधी जाते जगन्नाथाला, मग बाकीचा नैवेद्य येतो. आजही प्रथा चालते असं सांगतात. पुढे सुरस निरूपण जन जसवंत भक्तदान महिपती म्हणे अवधान द्यावे सज्जने निज प्रीती. स्वस्ते श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्टेल जगन्नाथ प्रेम ऐका भाविक भक्त पंचत्रिशताय रसाळा. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल बालकृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत भरपूर अवधूत काय देव दत्त. Yes. काय करायचं? या की का लय वेळ आहे यार. आता हे 9-10 लागले. हा 15 मिनिटं घे काय होईल तेवढं. जसवंत श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. संवाद आदिता दिवस सुमंगळ जे सज्ञान स्रोते पातले प्रेमळ अरे तेने सर्व कामना होऊन सफळ कथा रसाळ चालिली. जैन जसवंत सावकार राम उपासक भक्त थोर त्याचे चरित्राती प्रिय कर ऐका चतुर भाविक हो. ग्रंथ करते श्री संत महिपती बुवा या ठिकाणी सांगतायत. जन जसवंत नावाचा सावकार आहे, राजा नाही सावकार आहे, आणि तो रामाचा उपासक होता, रामाचा भक्त होता, धार्मिक होता तो सावकार. त्या राजा सावकाराची कथा नाव त्याचं जन जसवंत, त्याची कथा ऐका. 5 पुत्र लक्षपती घरी भरल्या सर्व संपत्ती परी तो श्रीराम भजन प्रीती अहोराती करीत असे. त्या जन जसवंताचं कुटुंबही मोठं होतं आणि संपत्ताही भरपूर होती. सावकार होता तो, 5 पोरं होती त्याला, पण एवढी संपत्ती असताना सुद्धा त्याचं प्रेम श्रीरामावरती होतं असं सांगतात. आल्या तिता देत अन्न साधुजनाचा करी सन्मान सुखी करी याचे कजन विनमुख न होय कोणाशी. आणि तो राज सावकार खूप धार्मिक होता. कुणीही घराला आलं त्याला त्या पद्धतीनं अतिथीला देत होता, कोणी विमुख जात नव्हतं, दान सत्पात्रामध्ये करत होता. अशा प्रकारचा प्रेमळ भक्त तो राजा होता म्हणतात. जा आता माघारी येऊ नको. आरतीला या आरतीला हा जावा जावा जा जा जा. पीठ पिऊ नको, काय होत नसते. जा जा कोणाच्या बी घरी जा, काय नाही. ए पक दादा ए प्रकार पक्को त्या पुरीला गाडीवर ती जरा अंधाराच्या पुढे तो जाते दादा बरोबर. ते नाराची बॅटरी घ्या, नाराची ती काय काय घ्या. हाय पुढे दिसते उजेड आहे घ्या. लाईट कसं काय घोटाळा घ्या. धर्म वासना असे फार तवतयाचे पुत्र झाले थोर परम दुष्ट दुराचार हरिभजनी विमुख जे. आणि त्या असणारा सावकाराला रामावरती प्रेम होतं. तो धर्म उपासक होता. त्याची मुलं मोठी झाली पण वाईट मार्गाला लागली, संगतीने बिघडली आणि अधर्म करू लागली. बाप देव करत होता पण पोरं कधी पूजा करत नव्हते, काय नव्हती. अधर्मानं दुष्ट प्रवृत्तीची मुलं त्याची होती असं सांगतात. जेवी पुलस त्याच्या वंशी जान विष्णुद्रोही जन्मला रावण की सोमवंश दुर्योधन अति अवगुण त्या माझी. ह्या सावकाराच्या पोटाला 5 पोरं जन्मली पण निव्वळ दुर्जन, उग वाईट प्रवृत्तीचं कर्म करायचं. जसं पुलस्तीच्या कुळाला, पुलस्ती ब्रह्मदेवाचा मुलगा आहे, ब्रह्मवंशामध्ये दुष्ट रावण जन्मला. सोमवंश आहे, त्या सोमवंशामध्ये दुष्ट दुर्योधन जन्मला. तसं या सावकाराच्या पोटाला ही मुलं जन्मली असं सांगतात. देवी जन जसवंताचे पोटी भले अभक्त दुराचारी जन्मले उचित अनुचित त्यासी न कळे
पापीत खर अतिनिंदक. आणि अशा प्रकारचा तो जनजसवंत सावकार होता. त्याच्या पोटालाही मुलं जन्मली. एकदम वाईट प्रवृत्तीनं वागणारी मुलं होती. आणि बाप एवढा राम उपासक होता, रामाचं भजन करणारा होता. अशा पद्धतीने चालू होता. धर्म करीताना आवडे त्यासी म्हणते वेळ लागले वृधासी. आता काय करावे यासी विचारतयांसी पडियला. वरांना अवघड वाटत होतं. एवढी मोठी संपदा आहे, सावकारकी आहे, पण उग कोणालाही वाटत बसतोय म्हणले घरचं संपत्ती. पोरांना पटत नव्हतं. ही धर्म करत होता, साधू संतांना जीव घालत होता, पण लेकरांना आवडत नव्हतं असं सांगतात. सुखाचे सांगती अवघे जण अंती देतात अहेरून. या लागी चित्ती सावधान सर्व काळ असावे. सावध राहायला पाहिजे महाराज. आपण आपल्याला सुख असेल की सगळी जवळ येतात, पण शेवटला आवेरून देतात. शेवटला कुणी जवळ येत नाही. त्यामुळं स्वतः सावध राहा असं सांगतात. जीवा आहे सावधान तो वर्णावे श्री हरीचे गुण. हसता हसता विष्णू पूजन निज निष्ठेने करावे. जोपर्यंत तोंडामध्ये जीभ आहे तोपर्यंत त्या देवाचं वर्णन करावं लागतंय. हात आहे तोपर्यंत हाताने आरती लावावी लागते, देवाच्या फोटोची पूजा करावी लागते. अशा प्रकारे सांगतात. पाय असता हरी रंगली नृत्य करावे निर्लज होऊनी. कर्णास्तावडी करोने भक्ती चरित्रे ऐकावी. पाय आहेत महाराज दिले, इंद्रिय, हात, पाय, कान सगळं आहे. पाय जोपर्यंत आहेत तोपर्यंत निर्लज्जपणे देवाच्या समोर कीर्तनामध्ये नाचायचं. पायाचा फायदा आहे, त्या कीर्तनामध्ये नाचावं. जोपर्यंत कान चांगले आहेत तोपर्यंतच देवाचं भक्ताचं चरित्र ऐकावं. पुन्हा मग ऐकू येत नाही गेल्यावर मग काय उपयोग आहे त्याचा. आहे तोपर्यंत त्याचा उपयोग घ्या असं सांगतात. शरीरी शक्ती आहे फार तव यात्रेसी जावे वारंवार. नेत्र असता रुक्मिणीवर आवडी करून पहावा. आणि जोपर्यंत शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. आता होतंय का? नाही होत. आता जोपर्यंत आहे तोपर्यंत करावं लागतं तीर्थयात्रा. शरीरामध्ये शक्ती आहे, तुम्ही केल्या. आता कुठलं होतंय का? होतंय आता होत नाही, थकलं. त्यामुळं आहे तोपर्यंत करावं लागतं. आणि जोपर्यंत नेत्र आहेत, डोळे आहेत तोपर्यंत विठ्ठलाची मूर्ती पाहिजे. आंधळ झाल्यावर पुन्हा काय दिसतंय? आहे तोपर्यंत पाहून घ्या असं सांगतात. असो जन जसवंत जनी या परिसावध होऊनी. धर्म करीता पुत्र कामिनी यांच्या यमलीना आवडे. अशा प्रकारचा तो जनजसवंत सावकार होता. तो धर्म करत होता, साधू संतांना पंक्ती देत होता, पण पोराला आवडत नव्हतं. 5 पोरं होती, 1 नव्हती. आणि त्या पोरांनाही केलेलं कर्म बापाचं आवडत नव्हतं. काय झालं? म्हणती हा मुचा वैरी येणे बुडविली सावकारी. मग काही धन त्या अवसरी चोरून या ठेविले. आणि पोरांनी सांगितलं आमचं नाव एवढं मोठं होतं गावामध्ये, सावकारकी होती आमच्याकडे, पण ह्यानं बुडवली. सगळे साधू संताला दान केली, आलेला काही बी देत होता सगळं संपवलं. पोरांनी काही मालमत्ता जी होता सावकारकीतला थोडा लपवून ठेवला बापापासून असं सांगतात. दुर्जनाची आवडे सज्जन चोराची आवडे चांदन. पतिव्रतेची कीर्ती ऐकून व्याभिचारीन जाजावे. दुर्जनाला सज्जन माणूस कधीच आवडत नाही. आणि चोर लोकांना उजेड जमत नाही. त्यांना उजेडात चोरी करता येत नाही. त्यामुळे चांदणा चोराला जमत नाही. पतिव्रता स्त्री पुढं, त्या पतिव्रतेला व्याभिचारी स्त्री जमत नाही. तशा पद्धतीने सांगू लागले. की सूर्योदय होताची जाण उरुकाशी वाटे आले मरण. की सज्ञान पंडित देखोन मूर्खाची कष्ट वाटती. ना तरी साधू जन देखून दृष्टी निंदक होती परम कष्टी. की न पुस्तकांचे दृष्टी प्रतापी शूर ना आवडे. ब्राह्मण देखुनी कर्मनिष्ठ भ्रष्टासी होती फार कष्ट.
जेन जसवंताचे पुत्र नष्ट नाना परी जलपती. अशा प्रकारे त्या जनजसवंत सावकाराची मुलं, एवढं असणारा बाप रामाचा भक्त आहे, दान धर्म करत होता, पण त्या मुलांना ते पटत नव्हतं. त्या बापालाच नाव ठेवत होती असं सांगतात. म्हणती जाऊनी राजद्वारासी वर्तमान सांगावे तयासी मारून टाकावे पितयासी विचार मानसी दृढ केला. वरांनी म्हणले ह्याला ठुलं तर आपण पिकाला लागेल म्हणले. काय करायचं या असल्याला ठेवून म्हणले. बापाला बोलतात ते, बापाविषयी विचार करतात. राजाकडे जाऊ म्हणले आपल्या गावातल्या. राजा आपल्याच बाजू नाही. राजाकडे जाऊ आणि राजाला सांगून ह्याला मारून टाकू. कोणाला? बापाला. अशा प्रकारची ती पोरं विचार करू लागले. राजद्वारासी चौघे जण जाऊन सांगती गाढान म्हणती आमचा पिता मूर्ख पूर्ण वाटीत धन सोयीचे. आणि राजवाड्याकडे गेली 5ही जण, 5ही पोरं राजाकडे गेली. राजाला सांगितलं हे बघा, आमचं बाप जे करतोय ते आम्हाला पसंत नाही. एवढी मोठी सावकारकी घालवली त्यानं. सोयीच्यानं कुणाला काही देऊन टाकतो, कोणी घराला आलं की देतो. त्यामुळे आमच्या घराचं वाटोळं झालंय. अशी पोरं त्या राजाला सांगू लागले. आमुचे पदरी द्रव्य असता ते तुझे साहेंद्र पण आता कार्यास येई संकट पडता यात अन्यथा असे ना. आणि त्या असणाऱ्या पोरांनी सांगितलं राजाला, म्हणले राजासाहेब आमच्या घरी जेवढी संपदा आहे तुमचीच आहे की नाही. आमच्या घरी जेवढं आहे तेवढं सगळं तुमचं आहे. तुमच्या आमच्या कार्याला होईल म्हणलं तेवढं बापाचं काहीतरी करा असं राजाला सांगू लागले. तरी बोलावून तया प्रतीक शिक्षा करा विभूपती ऐकून दुर्जनाची कुमती अधम चित्ती संतोषदा. आणि मग त्यांनी सांगितलं पोरांनी त्या बापाला बोलून घ्या म्हणले आमचं तुमच्याकडं आणि त्याला शिक्षा द्या. राजाला बी तसं सांगितल्यावर राजा बी तसाच होता. अविवेकी राजा होता. त्याला इथे पटलं. काय करतो ऐका. अविवेकी राजा पूर्ण ऐकोनिया तयाचे वचन विचार न करिताच त्याने जनजसवंतासी पाचारिले. राजाही तसलाच होता. विचार न करताना कुणाचाही ऐकणारा राजा होता. लगेचच त्यानं विचार केला नाही. तर जनजसवंत सावकार जो होता रामाचा भक्त, त्यानं राजानं त्या सावकाराला बोलवून घेतलं. काय बोलतो ऐका. अविवेकी राजा प्रधान खळ जेठे नदीचे जळ भाविक लोक नसत प्रेमळ तेथून तत्काळ निघावे. आणि राजा अविवेकी आहे आणि प्रधान दृष्ट आहे. अशा ठिकाणी थांबू नये. भाविक जर लोक नसतील तर तिथून उठून जावं. वाईट लोकांमध्ये बसायचं नसतं असं ग्रंथकर्ते सांगतात. भले आणि साधू जन जेथे नसे हरिकीर्तन आत्मचर्चा पुराण श्रवण नसता तेथून निघावे. अहो जिथं साधू संत नाही, चांगली लोक नाही, तिथं बसायचंच कशाला. जिथं पुराण श्रवण नसल, जिथं कथा नसल, पुती नसल, तिथं थांबायचं कशाला. थांबायचं नाही, तिथून निघून जायचं. जिथं पुती असेल, पुराण श्रवण असेल तर थांबावं, नाहीतर निघून जावं. ग्रंथकर्ते सांगतात सत्कर्मी नाही प्रीती नृपवर पाहेना न्याय नीती अधर्मी रूढ राजी प्रवृत्ती त्याच्या संगतीनं बसावे. अशा प्रकारच्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचं नाहीये. अविवेकी असणारा नर आहे. जिथं कुठल्याच प्रकारचा विवेक नाही तिथं कशाला थांबायचं असं सांगतात. बागाईत सावकार जेथे नसे विवेकी नर तेथे भल्या क्षणभर राहू नये सर्वथा. कितीही मोठा सावकार असू द्या, पैशानं श्रीमंत असू द्या, पण त्याच्यापाशी जर विवेक नसल तर चांगल्या माणसानं त्याच्यापाशी थांबू नये, तिथून निघून जावं. ग्रंथकर्ते सांगतात. राजा म्हणे जनजसवंतासी ऐसा उन्मत का झालासी द्रव्याच का वाटितोसी आपुले पुत्रासी न कळता. जनजसवंताला राजानं बोलून घेतलं. म्हणले झालंय काय तुला. पोराला विचारित नाही, काय नाही.
कारण पोरग जर मोठं झालं तर बापाचं काही चालत नसतं, त्यांना पोराला विचारून करावं लागते सगळ्या गोष्टी. चालत नाही बापाचं, कुठं चालतंय. पोराला न विचारता तू घरातली पैसा संपत्ती का वाटायला लागला असं राजा त्या सावकाराला विचारू लागला. जन जसवंत तयाशी उत्तर देत, मी तरी ऐसाच आहे उन्मत. श्रीराम भजनी धरून प्रीत, साधू संत पूजित असे. जन जसवंतानं सांगितलं, मला तुम्ही उन्मत म्हणताय तर उन्मत आहे, कारण रामाची भक्ती आहे. राम उपासक येणारे साधू संत त्यांना मी संपत्ती खर्च करतोय असं तो सावकार जन जसवंत बोलू लागला. ऐसे ऐकून या वचन राजा झाला क्रोधायमान. जैसा रावा बोलता पिंजऱ्यातून, ससाना म्हणी संतापे. त्या जन जसवंतानं उत्तर दिलं, जशास तसं उत्तर दिलं. राजाला राग आला, माझ्या पुढे बोलत ही म्हणून. जसं पिंजऱ्यामधून पोपट बोलला त्या ससाण्याला राग येतो, तशा पद्धतीनं जन जसवंताचं उत्तर ऐकलं आणि राजाला राग आला. मग जन जसवंताचे पुत्र कारण, दुराचारी बोलीला वचन. मी जीव मारित याच कारण, तुमचे मते करुनी. मग त्या पोरांच्याही मनात होतं की ह्याला मारून टाकलेलंच बरं आहे. आणि राजाने सांगितलं जनजस त्या पोरांना, हे बघा म्हणले मारतो म्हणले, मी तुमच्या त्या बापाला मारायचंय ना, मारतो म्हणले. कसं मारतात ऐका. पुत्र म्हणती देवसरी, पिता नव्हे हा आमूचा वैरी. याची मोठ बांधून सत्वरी, टाका लवकरी उदकात. पोरांनी सांगितलं हे आमचा बाप नाही म्हणले, वैरी आहे वैरी. काय करायचं याला ठेवून, काय करा ह्याला बांधा म्हणले. ह्याच्या पाठीवर मोठा दगड टाकून पाण्यामध्ये टाकून बुडवून मारा. कोण सांगते? पोरं त्या असणाऱ्या राजाला सांगू लागले. जेन जसवंताची मोठ बांधून, त्या माझी घातले पाषाण. पुढे हौद भरला जीवन, तया माझे टाकीला. लगेच जन जसवंताला बोलवलं, त्याच्या पाठीवरती मोठा दगड बांधला आणि दगड बांधल्यावर मोठा दगड बांधून त्या जन जसवंताला उचललं. हौद पुढे भरलेला होता, त्या हौदामध्ये टाकून दिला. संकट पडता जानकीवर, भक्त कार्याशी पातला सत्वर. कासव रूप धरून रमावर, पाठीवरी धरिला. आता हे रामाचं भक्त होतं महाराज. मग देवाला कळलं जन जसवंत अडचणीत आलाय, पाण्यामध्ये टाकलंय. मग लगेचच भगवंतानं पहिला अवतार धारण केला, दुसरा कुर्मा कासवाचा अवतार धारण केला आणि त्या जन जसवंताला पाठीवर धरलं कासवानं रामानं आणि त्याला हौदाच्या वर उचलून आणलं. जन जसवंत म्हणे रायासी, मजला रक्षिता ऋषिकेशी. स्तंभावीन आकाशासी, जेने उचलून धरले. जन जसवंताने सांगितलं, तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला पण वाचवणारा मला राम आहे, त्यानं मला वाचवलंय. अहो कुठल्याच प्रकारचा खंबाचा आधार नाही, आकाशाला टेक नाही का, तरी आकाश आधांतरी आहे. असं ज्याचं कर्तृत्व आहे तो राम मला वाचवणार आहे, असं तो जन जसवंत बोलू लागला. रवी चंद्राची दिलेली दीप्ती, जयाचे तेज ते रहाटती. तो विश्वव्यापक जगतपती, संरक्षिता भक्ताची. आणि असा असणारा तो कोण? भगवान परमात्मा आहे, ज्यानं चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश दिला, दीप्ती दिली. चंद्र सूर्याला तेज देणारा राम आहे. आणि असा असणारा भगवंत त्यानं मला वाचवलं, असं तो जन जसवंत राजाला बोलू लागला. राम अवतारी जेने उदकितारीले पाशाने, तो जानकी जीवन रघुनंदन, संरक्षिता आम्हासी. राम अवतारामध्ये समुद्रावर दगडाचा पूल बांधला यांनी, समुद्रावरती पाषाण तारले. आणि त्या रामाला मला तारायला काय अवघड आहे, मला वाचवायला त्या रामाला काय अवघड आहे, असं बोलू लागला. कूर्म रूप धरून तेने जन जसवंतासी उचलून, अंतराळी धरिले जाण, प्रत्यक्ष पाहे आता तू. आणि त्यावेळेस जन जसवंत बाहेर आला. बाहेर आला म्हणजे भगवंतानं कासवाचं रूप धरला
आणि त्याला हौदातनं उचलून हौदाच्या वर आणलं जन जसवंताला. कासवाच्या पाठीवर तो जन जसवंत बोलू लागला, बघ म्हणले राजा, डोळ्यानं बघ, मला वाचवणारा भगवंत आहे. ऐसे वचन ऐकून राजा अनुतापला असे म्हणी, उदकात उडी टाकोनी जन जसवंताशी काढिले. मग असं पाहिलं दृश्य राजाला आश्चर्य वाटलं. म्हणले याच्या पाठीमाग देव आहे. लगेच हौदामध्ये उडी टाकली आणि त्या जन जसवंताला जे बांधलं होतं दगडाला ते सोडलं आणि हौदाच्या बाहेर त्याला काढलं. म्हणतात पुरे हाते बोट सोडून जन जसवंताचे धरिले चरण, म्हणे माझा अपराध झाला जाण, क्षमा करी भक्तराया. आणि अशा प्रकारे सांगितलं. कोणी सांगितलं? त्या असणाऱ्या राजानं त्या मोठ बांधली होती, त्याला दगडाला बांधलं होतं, ती बाहेर काढलं आणि स्वतः राजा जन जसवंताच्या पाया पडला. शिक्षा करून या पुत्राशी म्हणे शरण जावे पितयासी, त्याही उत्तर धरून मानसी लोटांगण घातले. राजाने सांगितलं पोरांना, आधी शिक्षा केली. म्हणलं बापाच्या विरोधात षडयंत्र रस्ता का? देव रक्षण करणार आहे आणि ज्याला देव रक्षण करतोय त्याला कोण मारणार आहे? त्याच्यामुळं तुम्ही त्यांना शरण जावा. म्हणून ती पाचही पोरं त्या वडिलाला, त्या जन जसवंताला लोटांगण घालू लागले. दुर्बुद्धी टाकोनी जीवे पित्याशी पूजती निज भावे, श्रीराम भजनी लागले सवे निज भक्त लाघव देखोनी. आणि अशा प्रकारे भगवान परमात्माचं लाघव आहे. ती असणारी जन जसवंत सावकाराच्या पाठीमाग जी सगळी होती त्या गावामधली लोक रामाच्या भजनाला त्यांना लावली. म्हणतात आणि काय का श्रोते जण दुसरा सुरदास मदन मोहन, त्याचे चरित्राती पावन रसाळ गहन अवधारा. आता कथा संपली. या राजाची जन जसवंत राजाची कथा संपली. आता सुरदास मनमोहन अकबर राजाच्या इथं तो नोकरी करत होता. त्याचं चरित्र आहे, अतिशय सुंदर आहे. आता त्याचं चरित्र ऐका. उद्या लवकर येऊन ऐका. लवकर येत जावा. इथं पाणी भरायला जावा. कोणी नसतं. देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय.